राज्यामध्ये पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि त्यामुळं अनेक शहरांमध्ये ग्रामीण भागामध्ये तापमानात चांगलीच वाढ झालेली आहे. मात्र जर आपण बघितलं तर गेल्या आठवड्याभर पाऊस होता, ढगाळ वातावरण होतं आणि अचानक पुन्हा एकदा तापमानात वाढ का होतीये हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत IMD विभागाचे सायंटिस्ट सानप सर आहेत. सर, आपण बघतोय पुण्यात सुद्धा काल 43 डिग्री इतकं टेम्परेचरची नोंद झालेली आहे. काय नक्की कारण आहेत आणि सध्या काय स्थिती आहे? येस. मागील आठवड्यामध्ये आपण बघितलं की महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी तापमानामध्ये बऱ्यापैकी घट आपल्याला दिसून आली होती आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडनं येणारे जे आर्द्रतायुक्त वारे आहे त्यामुळं ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळालं आणि काही ठिकाणी पाऊस झाला, त्यामुळं तापमान कमी झालं होतं. परंतु आता जर बघाल तर ज्या सिस्टममुळं किंवा ज्या हवामान प्रणालीमुळे हे सगळं होत होतं ती जी आहे ती विरली आहे किंवा वीक झाली आहे आणि ती पूर्वेकडे सरकली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याकडं निरभ्र आकाश आहे, आर्द्रतेचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यामुळे सूर्याकडनं येणारे जी किरणं आहेत ते थेट जमिनीवर पडत आहेत तीव्रतेने आणि त्यामुळे तापमान वाढतं आहे. याबरोबरच उत्तरेकडनं येणारे जे नॉर्दर्ली विंड्स आहेत किंवा वारे आहेत ते सुद्धा उत्तरेकडनं हीट वाहून आणतात आणि मग ह्या दोन्ही कारणांमुळं आपल्या तिथे तापमान मागील 2 दिवसांपासून आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी 40पेक्षा जास्त गेलेलं आहे. सर, याला काय म्हणता येईल? ज्या पद्धतीने तापमान वाढतंय याला आपण काय म्हणू? आता सध्या त्याला उष्ण लहर आहे किंवा आपण हीट वेव्ह जी आहे हीट वेव्ह टाईपची जी कंडिशन्स आहेत ती महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ज्यामध्ये आता कालचं जर तापमान बघितलं मॅक्झिमम किंवा कमाल तापमान जर बघितलं तर नंदुरबार येथे 43.3 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची 45.3 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद नंदुरबार येथे झालेली आहे. त्याबरोबरच बीड मराठवाड्याचं जर बघितलं तर 43 आहे आणि परत अकोल्यामध्ये जर बघितलं तर परत 45 डिग्री सेल्सिअस आहे आणि कोकण रिजन जर बघितलं तर तिकडे 36-37 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेलेलं आहे. परंतु ते सुद्धा धोकादायक आहे कारण उष्ण आणि दमट वातावरण ज्या ठिकाणी असतं तिथे अनकम्फर्टेबल जास्त होतं, म्हणून तिथे सुद्धा आपण येलो अलर्ट दिलेला आहे. म्हणजे सर, याला हीट वेव्ह उष्णतेची लाट म्हणता येईल? हो, नक्कीच. आता हीट वेव्हच्या लाटेचा जो इशारा आहे तो येणाऱ्या 3 ते 4 दिवसांसाठी महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण दिलेला आहे, ज्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी येणारे 3 ते 4 दिवस हीट वेव्ह कंडिशन्स राहण्याची शक्यता आहे. सर, आपण सॅटेलाइट इमेज चालू केली, काय नक्की सांगते ही आणि आत्ताची काय परिस्थिती आहे? आता हे ॲक्च्युली डेटा आमचा रिपोर्टेड डेटा आहे मागच्या 24 तासांमधला. यामध्ये आपण बघू शकतो की नंदुरबारला 45 डिग्री सेल्सिअस आहे किंवा उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी 42 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आहे. त्यानंतर मराठवाड्यामध्ये पण 42-43 डिग्री सेल्सिअस इतकं तापमानाची नोंद झालेली आहे आणि विदर्भात जर बघाल तर तापमान हे 43 ते 45 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी आहे आणि बऱ्याच ठिकाणी ते 40पेक्षा जास्त आहे. म्हणजे पुढं 3 ते 4 दिवस हीट वेव्हचा उष्णतेच्या लाटचा आपण इशारा देतोय. येस, येणाऱ्या 3 ते 4 दिवसांसाठी मध्य महाराष्ट्र, स्पेशली मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी हीट वेव्ह कंडिशन्स असण्याचे चान्सेस आहेत आणि म्हणून आपण येलो अलर्ट दिलेला आहे. सर, एवढी अचानक उष्णता वाढते त्याच्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता आहे कुठं सर? सध्या तरी पावसाची शक्यता येणारी 4 ते 5 दिवसांसाठी दिसत नाही, पण तसं जर काही कंडिशन्स निर्माण झाल्यात किंवा काही सिस्टम तयार झाली तर आपण नक्कीच तसं इन्फॉर्म करू. सरांनी आता जी माहिती दिली अर्थातच ती महत्त्वाची आहे. जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये सध्या उष्णतेची लाट हीट वेव्हचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तापमानात सातत्याने वाढ होताना दिसतीये. आपण जर बघितलं तर मराठवाडा असेल किंवा विदर्भ भाग असेल त्या ठिकाणी 45 डिग्रीच्या वर टेम्परेचर या ठिकाणी गेलेलं आहे. तापमानात चांगलीच वाढ होतीये. मुंबई असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, नाशिक असेल या भागांमध्ये देखील तापमानात चांगलीच वाढ होताना दिसते आणि त्यामुळं पुढं 3 ते 4 दिवस लोकांनी घराच्या बाहेर पडताना काळजी घेणं गरजेचं आहे, कारण हीट वेव्ह सध्या राज्यातील बहुतांश भागामध्ये पाहायला मिळते. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.